हाय हॅलो नमस्कार. कशात सगळे मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी परवा दाखवलं होतं या झाडाला भरपूर कळ्या आल्या होत्या. आता बघा फुलंसुद्धा उमलायला लागलेली आहेत. काही फुलं त्यातली भरपूर उमललेली आहेत. सकाळी सकाळीच बघितलं मी लगेच. खूप सुंदर असं दिसत होतं. ते मखमली झेंडू असतो तर आहे. आणि हे गेटच्या बाहेर अशा पद्धतीनं वातावरण आहे. इथे प्लॉटिंग पडलेलं आहे पण अजून काही विक्री झालेली नाही आहे. त्यामुळे सुंदर शेत बघायला मिळतं सकाळी सकाळी. आता मुलाची तब्येत काही ठीक नाही आहे म्हणून म्हटलं आता काढा छानपैकी बनवून देऊया. तर कृष्ण तुळस असं म्हणतात हा प्रकार आहे. हिरव्या ती आपली तुळस म्हणतात. गुलाबच नाही आपलं कमळाचं फूल प्रकार आहे आणि हा नेहमीचा कमळाचा प्रकार. आणि लगेच मी काय केलं, इथे एका ताटामध्ये मी गूळ घेतलेला आहे, दालचिनी जराशी घेतलेली आहे, ही तुळस, गवती चहा, आलं थोडं, लवंग आणि मिरे असे सगळे एकत्र केलं. थोडं पाणी घातलं, गूळ घातला आणि हळद घालून असं भांड्यामध्ये कडवायला ठेवलेलं आहे. ॲक्च्युली मी निम्म पर्यंत असं कडवून घेणार. जो पाण्यातील म्हणजे सगळ्या वनस्पतींचा अर्क आहे त्यामध्ये उतरला जाईल. आणि हे पिल्यानंतर इम्युनिटी बुस्टरच ड्रिंक असं म्हटलं तरी काय म्हणायला हरकत नाही. मला नेहमी काढा बनवताना आठवतं आजीबाईच्या बटव्यातली गोष्ट. टी व्हीला पूर्वी बघत होतो त्यामध्येच हा काढ्याचा प्रकार सुद्धा तेव्हा दिला होता. आणि काढा जेव्हा मी बनवते तेव्हा तो आजीबा नेहमी गोष्ट आठवते. चला बोलता बोलता माझा काढा सुद्धा बनवून येते म्हणजे तो फ्रेशच होईल. 1-3 टाईम जरी घेतलं तरी सगळाच त्यातला अर्क असल्यामुळे त्याचं कमीच येईल असं मला तरी वाटते. मध्ये बघा गरगट मी केलेलं आहे. गरम गरम वाफाळलेलं गरगट पण खाईल मुलं खातील. आणि भात सुद्धा केलेले आहेत मी. दूध पण टाकवलं. मिस्टरांचा आज गुरुवार असल्यामुळे उपवास आहे आणि आमच्यासाठी तेवढं हे केलं. आणि हे मोठं धुणं सुद्धा धुवून झालेलं आहे माझं. तर झाडून झालं म्हटलं धुणं पटकन करून घेऊया, धुवून घेऊया. मग धुणं वाळलेलंच आहे. आता आहे दुसरा दिवस, शुक्रवारचा दिवस. सकाळची फ्रेश मॉर्निंग झालेली आहे. मिस्टरांच्यासाठी आणि माझ्यासाठी गवती चहा घालून मी चहा बनवायला स्टार्ट केलेला आहे. आणि गवती चहा मिस्टरांना आता रोज मला देखील आवडतो. आणि आपल्या काय रोप आहे दारात म्हटलं तर रोजच करतोच आम्ही आता नेहमीच. आलं मी 2 दिवस घातलं. आज म्हटलं तर घेतल्यानंतर मिस्टर आंघोळ करून ते जातील आता कॉलेजला. लगेच दुपारच्या जेवणाची सुरुवात सुद्धा होईल. इकडे आता रवा बरेच दिवस ठेवला होता, 2 तास आणला होता. रवा आणि शेंगदाणे मला भाजायचे होते. हे बघा सुद्धा मुलांसाठी आणलेले आहेत, आजारी आहेत म्हणून. ॲपलनं तर लगेचच ताप कमी होतो. आणि अशा पद्धतीने मी त्याची मांडणी आपल्या टेबलवरती ठेवलेली आहे. तर चवळीची भाजी मला करायची आहे. आणि चला मग मी रवा भाजून घेते. असं 10 मिनटंपर्यंत तरी भाजेन कारण कलर जाता कामा नये यासाठी. भाजत मिस्टरांच्या हाकाली बघे कमळ उमलले. काल मी सांगत होतेच तुम्हाला की हे कमळ उद्याच्याला उमलेल. तर किती सुंदर दिसत आहे बघा आज. तर तुम्हाला हातात घेऊनच मी दाखवायला लागले. खूप सुंदर हा वेगळाच प्रकार आहे. आणि इकडे आपलं गुलाबाचं फूलसुद्धा उमललं होतं. आणि जास्वंदाचं इकडे एकच उमलले. आता पुढे जायला येईना. आता बाहेर आजचा बघू शकताय ऊनसुद्धा आलेलं आहे. आज मस्त वातावरण झालं होतं, फ्रेश वाटत होतं. आणि मॉर्निंग छान अशी झालेली आहे. आणि मुलाला काढा पिल्यानंतर तापसुद्धा निघून जाईल असं अपेक्षित आहे. काय ते दुसऱ्या दिवशी सांगेन. ॲक्च्युली ब्लड चेक करायला लावलं होतं ते काय आम्ही चेक केलेलं नाही कारण त्याचा ताप कमीच आला होता, जराशीच कणकणी होती. त्यामुळे मी म्हटलं 3 दिवस तेवढा भर असतोच. आता नाश्त्याला मला उपीट बनवायचं होतं. मिस्टर मी आणि मुलगा खाईन म्हटलं आता उठल्या तो थोडं खाऊन येईल. आणि दिवसाची सुरुवात अशी छान झालेली आहे. आता दोन्ही मुलांच्या शाळा सुद्धा 2-3 दिवस चुकलेल्या आहेत.
ते आता कव्हर करतील 2 दिवसात अभ्यास. आणि मोठ्या मुलग्याचा जो काय 10वीचा फॉर्म भरायचा होता तो आम्ही आज जाऊन भरून आलेलो आहोत दोघेजण. आणि मॅडमांच्या बरोबर चर्चासुद्धा झाली आणि पुढील वाटचाल शुभेच्छासुद्धा दिल्या. आता ॲक्च्युली पाऊस भरपूर पडून गेलेला आहे. ही आहे संध्याकाळची 5:30ची टायमिंग. चहा वगैरे घ्यायचा आहे अजून. तर बघू शकता बाहेरचा व्ह्यू दुपारनंतरचा. थोडं पिवळं झालंय तिथं आम्ही औषध मारून घेतलेलं आहे कारण डास वगैरे होऊ नयेत. तसे नाहीच आहेत डास, किडे वगैरे असतात म्हणून किडे येऊ नयेत म्हणून ते औषध मारून घेतलेलं आहे. मिस्टरांनीच मारलेलं आहे, परवा दाखवला पंप. सगळे गवत पिवळे दिसत आहे थोडे आणि बाकीचा परिसर हा हिरवागार दिसतोय. त्यामुळे की वगैरे काय माशा वगैरे सगळे गेलेलं आहे ते औषध मारल्यामुळं बाहेर. त्यामुळे घरात कसला कीटक वगैरे काय नाहीत. पण बाहेरचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतो आहे. बघू शकता हिरवागार, मन प्रसन्न करणारा. काल रात्री जेवणामध्ये मिसळच केलीत. घरी केली होती मिसळ मी, त्यामुळे त्यातला हा फरसाणा राहिला. आता जे वाजलेले आहेत 4:30, म्हणायला लागलेत मुलं फरसाणा खाऊया. रात्री काय मिसळीचं काय शूट करायलाच मिळालं नाही. तब्येत ठीक नव्हती सगळ्यांची, त्यामुळे काय शूटच केलं नाही. म्हणजे आता थोडं आजच्या दिवसभराचं केवढं होईल तेवढं शूटिंग करूया. त्या टेबल मिस्टरांनी स्वच्छ केलेला आहे. आता जेवण सगळ्यांचं झालेलं आहे आणि कट्टा वगैरे आवरलेला आहे. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.